प्रामाणिकपणे सांगतो किरणजी सर की आंदोलन करताना ज्यावेळेस मी अन्नत्याग केला होता, बऱ्याच वेळा हे मला म्हणत होते की पाणी तरी पित जा. मला सगळ्यांचा आग्रह होता. तुम्ही मला कधी पाहिलं पण नसेल एक गोड पाणी पिताना. जेव्हा हे आंबले सर यायचे का, एक तर सकाळी नाही तर संध्याकाळी एक मेडिसिन घेऊन यायचे. तेवढे मेडिसिन मला फक्त द्यायचे. ते काहीतरी थोडं अर्ध लिटर पण पाणी नसेल त्याच्यात, पाणी नव्हतं म्हणजे मेडिसिन. आणि असं याच्यावर आपण दिवस काढले. मी घरून जर फोन आला तर सांगायचं नाही मी पाणी तरी पितो. आता काय सांगणार, घरच्यांना पण शेवटी जपायचं, कारण कुटुंबात आमच्या पत्नीचे वडील त्या ठिकाणी वारले होते. आज खरं तर तिला आधार देण्याची वेळ होती, कालच त्यांची दशक्रिया झाली. त्या सगळ्या कुटुंबातून खरं तर दुःख बाजूला ठेवून आज आपल्या आदिवासी बांधवांना जी वेळ आली, त्यांना जे दुःख आले, मला असं वाटतं ते मला सध्या महत्वाचं वाटलं. नक्कीच हे पण आपलं कुटुंब आहे, जसं ते माझं कुटुंब आहे. 2 लहान लेकर आहे. मग अंबर शेठ मला आमचे मित्र परिवार म्हणत होता की तुझ्या मुलाला नाही तर मुलीला घेऊन ये तुला उपोषण सोडायला. म्हणलं का, ही काव्य पण माझी मुलगीच आहे की आदिवासी आमच्या शेळकंदे परिवारातली. किती तिने भावनेने त्या ठिकाणी भावना व्यक्त केला. असो, अजून बरंच काय बोलायचे. आता सध्या काय आलंय, सोनोग्राफी केली माझ्या किडनीला आणि लिव्हरला थोडी सूज आली. इथून डायरेक्ट मी मॅक्सकेअर हॉस्पिटल नारायणगावला ऍडमिट होणार आहे. इथे ॲम्ब्युलन्स आली का संजूची? आले. इथून उपचार करण्यासाठी जायचंय. शेवटी आपण अनेक भावनिक विषय, मी जास्त काय होतं, मी प्रत्येकाला सांगितले कोणी कसलं कौतुक करू नका, काय करू नका. आपला अजून बराचसा टप्पा गाठायचा आहे. परिणिता दांडेकर ज्या पर्यावरण प्रेमी, त्यांचा पण मला आवर्जून अमेरिकेवरून फोन आला. याबाबत त्यांचा प्रचंड मोठा अभ्यास आहे. आपल्या मागे अनेक अशी माणसं उभी, अदृश्य शक्ती उभी की आपल्याला ते साथ देणार आहे. याच्यामध्ये नॉलेज हे फार महत्वाचं इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्याच्यामुळं ही सगळी आता तरुण जागृत झाले. मला खरोखर याचा फार प्रचंड अभिमान आहे अध्यक्ष. त्याच्यामुळे आपण इथून पुढच्या काळात काळजी करू नका. रस्त्यावरची लढाई असेल, सगळ्या प्रकारची लढाई असेल, आपण नक्कीच त्या पद्धतीने पुढे जाऊ. सगळ्यांचे मी आभार व्यक्त करत असताना या ठिकाणी सगळ्यांचेच आमचे पूर्व भागातील पण अनेक जणांनी येऊन या ठिकाणी पाठिंबा दिला. त्याचं कारण असं, पूर्व भागात पण अनेक गावच्या जमिनी त्या ठिकाणी सोलर प्लांटसाठी त्या ठिकाणी खोटं नाटक बोलून, प्रलोभन दाखवून, खोटी नाटी आश्वासनं देऊन 25-25 एकर गायरान जमिनी घेतल्या आवादा कंपनीने. आणि आता या अदानी कंपनी आपल्या पश्चिम भागातील सह्याद्रीच्या डोंगर रांगात आपल्या आदिवासी बांधवांच्या त्या ठिकाणी जमीन हिरवून घेण्यासाठी त्या ठिकाणी मागे लागले. बरं, अदानीला या सह्याद्रीच्या सगळ्या डोंगर रांगात जवळ 59 प्रकल्प आहे. मग या राज्यकर्त्यांना माहित नाही का तिथं माझा गोरगरीब आदिवासी बांधव राहतो डोंगर दऱ्यात. आजपर्यंत परकीय आक्रमण खूप झाली, पण परकीय आक्रमणांना कधीच या सह्याद्रीला हात लावता नाही आला. ते अदानीने करून दाखवलं. असो, अनेक गोष्टी असेल. इथून पुढच्या काळात फक्त आपण भावासारखे सगळेजण एकत्र राहू. मी तुमचा मुलगा आहे, मी तुमचा भाऊ आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पत्रकार बांधवांचे, आज नॅशनल मीडियाला मला काही पत्रकारांचे फोन आले. ते म्हणजे आम्हाला इच्छा असूनही पण दाखवता येते, आम्हाला लिमिटेशन आहे. परंतु आपले जुन्नर तालुक्यातील पत्रकारांना माझा सलाम आहे. खरं तर खरंच मनापासून सलाम. तुम्ही निर्भीड पत्रकारिता जी दाखवली त्याच्याबद्दल खरं सलाम आहे. कारण अदानीच्या प्रकल्पाच्या बातम्या हे कोणच दाखवत नाही, शोकांतिकापणे. पण तुम्ही सगळेजण पुढे आले, सोशल मीडिया सगळे असत. आणि आज पोलीस प्रशासन, त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालयाचं प्रशासन असेल, काळजी घेतली. गुंड सर असेल, भोसले सर असेल. पण आपल्याला या राज्यकर्त्यांच्या विरोधात भविष्यात लढाई करायला लागेल. आज आदिवासी बांधवांना वेळ आली आहे. उद्या हे राज्य करणारे जे सरकार आहे, सरकारमधले जी लोक आहेत यांच्या विरोधात आपल्याला लढाई करायला लागणार आहे. एवढं भविष्यात लक्ष ठेवा. हे सगळे महापुरुष दिसत ना. मला आज भाग्याची गोष्ट, माझ्या आयुष्यात सगळ्या भाग्याची गोष्ट, आज आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे वंशी मला सगळे भेटायला आले होते मग देवगाववरून. आणि मला अचानकपणे ते सगळे भेटायला आले. मला फार याचा सुखद धक्का बसला, खूप भारी वाटलं. आणि मला असं वाटतं कुठेतरी आपण सफल झालो. आज खरं तर त्या महापुरुषाकडे पाहून
बिरसा मुंडा असेल, नागे कातकरी असेल, राया ठाकर असेल, हे सगळे महापुरुष आणि संविधान जपणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यांच्या मार्गाने आपण या ठिकाणी आंदोलन केलं म्हणजे महात्मा गांधी. आज खरं तर ते लोकशाहीतील सगळ्यात मोठा हत्यार म्हणजे उपोषण आहे. ते आपण त्या ठिकाणी टोकाचा पाऊल उचलण्याचं कारण याच्या अगोदर पण आपण वारंवार शासनाला या अदानीच्या प्रकल्पाच्या बाबत अनेक पत्रव्यवहार केले, परंतु कुठली दाद न दिल्यामुळे हे शेवटचं टोकाचं पाऊल उचलायला लागलं. मला असं वाटतं याच महापुरुषांच्या विचाराने इथून पुढे आपल्याला वाटचाल करायला लागणार आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद देतो.